ह्या देशावर सगळं देश तयार झाले, ते गेले पुढं. आपला देश हाय तिथंच आहे, हत्तीसारखा मोठा हात आले. 2 महिना कोटा भरपूर आहे. हां, मग भाव का वाढवले? हां. भाव वाढवले का? तुझं आता हॉटेल बंद झालंय, आता कसं घर चालतंय? कोणी दिले तर खायचं प्यायचं नाही तर गप बसायचं. पाणी एक तांब्या पाणी प्यायचं आणि गप झोपून टाकायचं. त्याच्याकडे काय तयार होत आहे? टाचन तयार होत नाही, मोबाईल तयार होत नाही, स्क्रू तयार होत नाही. काय होत आहे? किती वर्ष झाली आता देश स्वतंत्र होऊन? एक ह्या मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये खरोखर अनुभव पडला पाहिजे. त्याशिवाय म्हणजे हे महागाई हे जे काय लोकांना त्रास होतो ना, हे तोपर्यंत थंड होणार नाही. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे सगळीकडेच जगभरामध्ये ऊर्जा संकट ओढवलं आहे. भारताचा विचार केला तर कच्चं तेल असेल किंवा गॅस असेल, याचा प्रश्न सगळ्याच नागरिकांना उद्भवलेला आहे. हॉटेल व्यावसायिकांना याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे, कारण कमर्शियल गॅस जो आहे, कमर्शियल सिलेंडर जो आहे, तो कुठे कुठे मिळतच नाही आहे आणि जिथे मिळतोय तिथे आता तो सुद्धा महाग झालेला आहे. आता मुंबईमधल्या हॉटेल व्यावसायिकांना याचा कसा फटका बसला आहे, त्यांना नेमकं काय वाटतं, इथे नेमकी काय परिस्थिती आहे, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण कालच बातमी आली की कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा वाढलेल्या आहेत. महिन्याभरातली ही दुसरी वाढ आहे. त्याच्यामुळे या मुंबईतल्या व्यावसायिकांना काय वाटतं? आता इथे एक डोसा शॉप आहे जिथे मेंदूवडा डोसा सगळं मिळतं, मुंबईतलं फेमस लोअर परळमधलं. तिथे मी आहे. रोज इथून मी बऱ्याच वेळाला नाश्ता खाल्लेला आहे. रोज दरवेळेला जेव्हा हे युद्ध नव्हतं, युद्धाचं सावट नव्हतं, तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आता तुम्ही पाहू शकता, हा पीक टाईम आहे आणि इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी मिळत नाही आहे. कारण जे खवय्ये आहेत त्यांचीसुद्धा संख्या कमी झालेली आहे. कारण रेट्स वाढलेले असू शकतात किंवा त्यांना सुद्धा महागाईचा फटका बसलेला आहे, आपण असं बोलू शकतो. आत आपण येऊयात आणि आत नेमकी काय परिस्थिती आहे सध्या. इथले जे मालक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यांना नेमकं काय वाटतं या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता की ज्या आधी याच्यावर तव्यावर काम व्हायचं तो बंद आहे, कारण त्याला मोठ्या प्रमाणात फ्लेम लागते, त्याला मोठ्या प्रमाणात गॅस लागतो, तो आता बंद आहे. त्याच्यामुळे आपण विचारूयात की याचं बंद असण्यामागचं कारण काय. आणि आता तुम्ही ते इलेक्ट्रिकवर बनवताय, तुम्ही बोललात पहिल्यांदा, तर कसा फटका बसला आणि तुम्ही कसं मग सगळं मॅनेज करताय? पहिलं म्हणजे आमचं गॅसवर होतं तर भरपूर गिऱ्हाईक घ्यायचे होते. आता तर गॅस बंद झाल्यापासून आहे ना, भरपूर आम्हाला गिऱ्हाईकांचा म्हणजे फटकाच पडला, धंद्यावर भरपूर परिणाम झाला. आता तर इथं तुम्ही बघत असाल, इथं आमच्याकडे गर्दी होती, आता तर बघितलं एकच जण गर्दी आहे. त्यामुळे आम्हाला भरपूर फरक पडलेला आहे. त्यामुळे आम्ही आता शेगडीवर न करता गॅसवर आम्ही इलेक्ट्रॉनिकवर चालू केलं आहे. इलेक्ट्रॉनिकवर पहिला कसं एक डोसा 5 मिनटात यायचा, 5 मिनटात 3 डोसे यायचे. आता ते म्हणजे थोडा उशीर झाल्यामुळे गिऱ्हाईक आता जास्त वेळ थांबू शकत नाही. स्लो काम होतं. स्लो काम होते, त्यामुळे आमच्या गिऱ्हाईक जास्त कमी झालेले आहेत. त्यामुळे इथे डोसे बनायचे आणि हे गॅसमुळे फटाफट काम व्हायचं आणि गिऱ्हाईक आम्हाला म्हणजे जास्त वेळ द्यायचे. आता गिऱ्हाईकांना कसं पटकन लवकर द्यावं लागतं, त्यामुळे आता गिऱ्हाईक जास्त वेळ थांबत नाही, त्यामुळे आमचं गिऱ्हाईक कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे आता रेट पण आता वाढवलं आहे, त्या रेटच्यामुळे पण अजून कमी आमचं गिऱ्हाईक झालं आहे. आता कमर्शियल जो व्यावसायिक सिलेंडर आहे तो तुम्हाला लास्ट कधी मिळाला होता, तुम्हाला तो मिळतोय का, त्याची नेमकी काय परिस्थिती आहे? आता कमर्शियल आम्हाला मिळालं तर कोणी 2 हप्त्यापूर्वी. तिथून जो बंद झाला आहे तो कितीला मिळाला होता तेव्हा तुम्हाला? तेव्हा तो भाव आम्हाला म्हणजे 1500 पर्यंत मिळाला होता. आणि आता त्याचे रेट्स पुन्हा एकदा वाढलेले आहेत. आता तो तुम्हाला मिळतोय का? आता तर मिळत तर नाही, भाव तर भरपूरच वाढलेले, 5,000 वगैरे. पण त्यांनी नियम पण लावलेले, तुम्ही कमर्शियलमध्ये घरातलं सिलेंडर लावला तर तुमच्या लोकांना फाईन बसत. त्या भीतीने आम्ही लावतच नाही आहे. म्हणून आम्ही आता फक्त ते इलेक्ट्रॉनिक आणलं आणि शेगडीवर पण आम्ही केलेलं आहे. शेगडीवर पण आमचं सक्सेस नाही होत आहे. शेगडीवर तर अगदी एवढं स्लो होतं ना, त्यामुळे गिऱ्हाईक पण आम्हाला थांबू शकत नाही. त्यामुळे आमच्या धंद्यावर भरपूर फरक पडलेला आहे. आता ह्या सगळ्या 15-20 दिवसांमध्ये ग्राहक किती कमी झालेत आणि तुमच्याकडे काम करणारे लोक तुम्ही कमी केलेत का, तुम्ही रेट्स वाढवलेत का, असं काय? हो, आता ह्याच्यामध्ये मला वाटतं आमचं कमीत कमी 60% गिऱ्हाईक कमी झालेलं आहे. 60% भरपूर गिऱ्हाईक. आणि मेन म्हणजे आमचे कामगार पण, आता कामगारांना पगार कसा देणार, त्यामुळे आम्हाला त्यांना पण कमी करावा लागला आहे. चला, तर इकडे आपण बघितलं, तुम्ही मागे जरा बघा, मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं, इथे आता तुम्हाला मोजून 2-4 असे गिऱ्हाईक दिसतील. मी तुम्हाला आधी सांगितलं की इथे मी सुद्धा खायला यायचे, तेव्हा प्रचंड प्रमाणात गर्दी असायची. आता ती गर्दीसुद्धा कमी झाली आहे, कारण रेट्स वाढलेत. सिलेंडरच नसल्यामुळे यांच्याकडे सुद्धा काही नाईलाज आहे यांचा पण, आणि त्यांनासुद्धा रेट्स वाढवावे लागलेत आणि त्यामुळेच फटका बसला आहे. जवळपास 60% नुकसान झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ही फक्त एका इथल्या हॉटेलची परिस्थिती आहे.
इथे या एरियामध्ये जर आपण विचार केला लोअर परळचा, इथे मोठ्या प्रमाणामध्ये ऑफिसेस आहेत आणि तिथलेच बॅचलर्स असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणारी सगळे कर्मचारी असतील, इथे नाश्ता करण्यासाठी येतात. रेट्स वाढवावे लागलेत कारण सिलेंडर अवेलेबल होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणखीन सुद्धा इथल्या हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकी जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते काकी आहेत नाश्त्यावाल्या, ज्यांच्याकडे पोहे मिळतात, उपमा पण मिळतो आणि शिरा वगैरे सगळं मिळतं. आत्ता या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांना कसा फटका बसलाय ते आपण जाणून घेऊ. का की मला पहिले सांगा, तुम्हाला सिलेंडर मिळतोय का हे सगळं करण्यासाठी? किती गॅस जायचा? आमचं बंदच होतं दुपारनंतर. आम्ही सकाळी थोडा स्टोव पेटवून घरचा स्टोव आणून स्टोवर बनवलं थोडा वेळ, 10 वाजेपर्यंत. 10च्या नंतर आम्ही बंदच ठेवलं. त्यानंतर हां, आता मिळालाय सिलेंडर? मिळालाय 2 दिवस झाले, खरं भरपूर महाग, 5,000 रुपये असं. 5,000 ला हां, मिळालाय. आधी कितीला मिळायचा? आधी आम्हाला 1700-1800 पर्यंत भेटायचं. बापरे. हां आता 5,000ला मिळाला. हां. कसं आता मग आधी ग्राहक जे होते, खवय्ये जे होते, ते आधी गर्दी असायची, आता त्याचा फटका बसलाय का? आता काय परिणाम झालेला वाटतो? थोडं कमीच झालेत आम्हाला. चहाचा थोडा रेट वाढवलाय, 7 रुपये केल्यामुळं चहाचे पण गिराईक कमी झालेत आमचे. नाश्ते पोहे वगैरेचा रेट काय वाढला? पोहेचे पण पोहे 30 केलेत, कोण 30 देते, कोण 25 असं चाललंय. हां. बाकी आधी किती धंदा व्हायचा आणि आता कसा फटका बसलाय या सगळ्या सिलेंडरच्या या सगळ्या परिस्थितीमुळे? आता 25-30 लिटर दूध जायचं तर 20च जाते आमचं चहाच्या ह्याच्यामुळं. लोक कमी झाले. हां, गर्दी कमी झाली. गर्दी कमी हां. झाली. पण आपण हॉटेल व्यावसायिकांचं तर ऐकतोच आहे. त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे गॅस नाहीये, त्यांना रेट्स वाढवावे लागलेत. सामान्य नागरिकांना कसा फटका बसतो याचा? जे पण आम्ही रोज नाश्त्याला येतो सगळ्यांनी 5-5, 10-10, 15-15 रुपये सगळ्यांनी प्राइजेस वाढवलेले आहेत. आणि कोणी असं आहे जे बोलत आहेत की आमच्याकडे जोपर्यंत सिलेंडर येत आहे तोपर्यंत आम्ही करू आणि मग नंतर गावाला जाऊ. मग लोक त्यांचा जे धंदा आहे, छोटा मोठा व्यवसाय आहे, ते पण बंद करून गावाला जायसाठी तयार झालेत. अशी परिस्थिती चालू आहे. आणि आम्हाला ह्याचं हे जे 5-5, 10-10, 20-20 रुपये जे वाढवलं आहे ते डेली एक्सपेन्समध्ये आमचं ते वाढतच चाललंय ना. कोणत्या हॉटेलमध्ये कामाला आहे तुम्ही? कुठे? हॉटेलमध्ये कामाला आहे, जैन हॉटेलमध्ये कामाला आहे. अच्छा, तिथे कसं आता आम्ही पण असं पण ऐकलं की कर्मचारी कपात चालू आहे, रेट्स वाढवत आहेत. तुमच्या हॉटेलमध्ये काय परिस्थिती आहे? रेट वगैरे आता आमचं हॉटेल आता 8 दिवस झाले बंदच आहे. बंद आहे? हो, गॅसच नाही. मग पुरवडायला पाहिजे ना, पण नाही पुरवडत आणि ही महागाई वाढते. आणि तुमच्या हॉटेलमध्ये काय मिळायचं? नाश्त्याचं हॉटेल आहे साधं. मग आता सिलेंडर मिळाला नाही म्हणून बंद केलं? सिलेंडरमुळं कामाला लोक मिळत नाहीत आता पहिल्यासारखे. महागाईमुळं कोण थांबत नाही, सगळे आपल्या गावी निघून चालले. आणि महागाई वाढली की लोकांना जे महागाईचं आता तोंड द्यायला लागतंय ते परत आहे त्या पगारामध्ये चालवायला लागतंय. पगार वाढत नाही, फक्त महागाईच वाढत जाते. आणि जरी सगळ्या गोष्टी कमी झाल्या तरी हे वाढलेल्या गोष्टी कमी होत नाहीत. याच्यावर तो टॅग वाढतच राहतो. याच्यावर सरकारनं जरा लक्ष दिलं पाहिजे. काका काहीतरी बोलताय तुम्ही, बोला. तुम्ही कुठले? तुम्ही काय करता? मी सिक्युरिटीमध्ये आहे. अच्छा, मग कसं सामान्य नागरिकांना कसा फटका बसतो याचा? सामान्य नागरिकांची गिनतीच नसते कशामध्ये. सामान्य माणसाची गिनती आहे. गव्हर्नमेंटला 8वा वेतन होतं, मग प्रायव्हेटच करता तर सगळं प्रायव्हेटच करा ना. सगळ्यांना मंत्री तरी कशाला पाहिजे? प्रायव्हेटच करता. रेल्वे किंवा हे सगळं विकायला काढला आहे. देशच विकून टाका ना, गुलामीमध्ये जाऊ दे. काय उपयोग आहे? आजाद करून गेले लोक, त्यांचे काय चूक झाली? या BJP आल्यापासून तरी महागाई एवढी वाढली ना, लोकांना जगायचं मुश्किल झालं आहे. 400चं 300, 350चं गॅस 1000 करायचं आणि 200 कमी करायचं आणि कमी केलं म्हणून सांगायचं. काय कमी करतात? लुटतात. त्यांची प्रॉपर्टी 5 वर्षात अब्जाधीच बनतात. नाही 60 वर्ष काम करणाऱ्याला 1 रुपये बी टेन्शन म्हणलं की त्यांचे फाटते हातभर. आग लागली जाते काय लावली जाते. युद्धजन्य परिस्थिती आहे. त्या परिस्थितीत यांच्याकडे काय नाही, बाहेरून मागवायचं. तुम्ही ते इथं तयार करू शकत नाही. क्षेपणास्त्र एक मागवा, त्याच्यावर हजारो करू शकता की. तुम्हाला भ्रष्टाचारच करायचा आहे. भ्रष्टाचाराशिवाय तुमचा देश सगळ्यात ह्या देशावर सगळे देश तयार झाले, ते गेले पुढं. आपला देश हाय तिथंच आहे, हत्तीसारखा मोठा, हात हलवीत, कान हलवीत. काय उपयोग आहे या देशाचा? भ्रष्टाचार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत महागाईने तर काही उपयोग नाही. आपल्याला तेल असेल, गॅस असेल, हा बाहेरून येतोय सगळा. तर मग तुमच्याकडे काय तयार होत आहे? टाचन तयार होत नाही, मोबाईल तयार होत नाही, स्क्रू तयार होत नाही. काय होत आहे? किती वर्ष झाली आता देश स्वतंत्र होऊन? त्याच्यानंतर देश तयार झाले, ते गेले पुढं. छोटे छोटे देश, त्यांची गिनती करा ना. ते टेक्निकल बघा. तुमचं काय टेक्निकल आहे? मग तुमचं काय टेक्निकल आहे?
टाचन तयार होत नाही, काय बावलं तयार होत नाही प्लॅस्टिकचं, चीनवरनं मागवा लागतंय. आणि तुम्ही सांगता हे तयार होत आहे ते महागाई कशी, महागाई वाढवली जाते. भ्रष्टाचार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महागाई वाढणार नाही, कमी होणार नाही. म्हणजे तुमचं जी महागाई वाढलेली आहे, गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यात, काय सांगाल? ह्या ज्या वाढवणार कोण? गव्हर्नमेंटच. अगोदर हे बघा, ह्यांच्या भाषेमध्ये काय आहे माहिती आहे का? ह्यांच्या भाषेमध्ये काय आहे, तुम्ही मराठीमध्ये लक्ष घ्या. 2 महिना कोटा भरपूर आहे, मग भाव का वाढवले? भाव वाढवले का? त्याचं नाव आहे हा फडणीस बोलतो 2 महिने कोटा भरपूर आहे. उगाच लाईन लावतायत, उगाच फसवतात, मीडियावाले फसवतात. आता बुक केलं म्हणजे तर तुम्हा 25 मीडियावाल्याने बी तोपर्यंत काय करायचं? लोणचं लावलं. समजलं काय? हे सरकार हे ठीक नाही आहे. हा, मग आता बिचारे पगारवाले हे बघा, ह्या डिला रोडमध्ये जेवढा स्वस्त मिळतं ना, एवढं कुठे मिळत नाही. ह्या डिला रोडमध्ये दुसरं कुठे स्वस्त मिळत नाही. पण बिचारे आता करणार काय? नाविलाजाने 2 पैसे वाढवले. 3000 रुपये सिलेंडर द्यायला लागले. समजलं का? ही परिस्थिती आहे. ब्लॅक होत नाही मग. हे गव्हर्नमेंट तुम्हा मीडियावाल्याने बी याच्यावर टाकते, फाट्यावर टाकते. गव्हर्नमेंट म्हणजे काय घेऊन बसलं? तुमच्या घरामध्ये हे झालं हॉटेल व्यावसायिक, घरामध्ये कसा फटका बसलाय? घरगुती सिलेंडर पण महाग झालाय. घरामध्ये आता आम्ही इलेक्ट्रिक शेगडी वापरतो. काय करणार? इलेक्ट्रिक शेगडी वापरतो. इलेक्ट्रिक शेगडी वापरतात. हा, मग आता काय करणार? गॅस नाही मिळणार 35 दिवसानंतर. म्हणजे काय? आणि किती महाग मिळतो? आणि हे आता भाव वाढवले. मग वाढवले, ठीक आहे, मान्य. पण तुम्ही खोटं का सांगता? 2 महिने पुरेल, 2 महिने पुरेल एवढा साठा आहे. 2 महिने म्हणजे काय एका दिवसात संपतो? बरोबर आहे. बरं, एवढी माणसं लाईनीत उभी आहेत, ही काय खोटी आहेत? रात्रंदिवस बसतात, ती काय खोटी आहेत? त्यांना काय धंदे नाहीत? हा, म्हणजे किती खोटं किती बोलायचं हे ह्या शासनाकडून शिकावं. खोटं बोल पण रेटून बोल, हे एवढं माहिती आहे आता. आता हॉटेल बंद झालंय, आता कसं घर चालतंय? काय करायचं? काय करायचं? उपाय कुठे? कोणी दिले तर खायचं प्यायचं, नाही तर गप बसायचं. पाणी एक तांब्या पाणी प्यायचं आणि गप झोपून टाकायचं. आणि काय करायचं? काहीच करू शकत नाही. 21 दिवस जगतोय पाणी. हा, कोणतरी मित्रमंडळ आले, बाबा चल नाश्ता करायला जायचं, त्याच्या संग नाश्ता करायचा. जेव्हा चालू होईल तेव्हा बघू पुढच्या पुढे, नाही तर आपलं गाव भलं आपण भलं. काय करू शकत नाही आम्ही. आहे ते आमचे शेती व्यवसाय आहे, ते आम्ही जाऊन शेती व्यवसाय करणार गावी जाऊन. मग काय करणार इथं थांबून तरी? अब्जाधीश बनतात हो. आणि 60 वर्ष काम करून माणूस 60 वर्ष काम करून त्याला पेन्शन पण नाही आणि तो अब्जाधीश बी बनत नाही, कारण घरच्या खर्चामुळं, मुलांच्या शिक्षणामुळं. आणि हे 5 वर्षात नगरसेवक साधा अब्जाधीश बनतो. ते कसं? तुम्ही ते का विचारत नाही त्यांना? बाबा 60 वर्ष आयुष्यभर काम करतो, मेहनत गाळतो, त्यांना अब्जाधीश बनत नाही किंवा 40 माळच्या टावरमध्ये रूम घेऊ शकत नाही. मग ह्यांचं कसं 10-10, 20-20, 50-50 रूम होतात आणि बाहेर देशापर्यंत यांची आता मला सांगा, ही अशीच वाढली महागाई आता फक्त वाढल्यावर कमी कमर्शियल होणार, मध्ये काय वाढ नाही झाली आहे, अजून वाढू शकते युद्ध जर लांबलं तर. युद्धाचा काही प्रश्न येत नाही. युद्ध ते नावाला आहे. तुमच्याकडे कोटा फक्त 8 दिवसाचा आणि 4 दिवसाचा असतो. कोटा वर्षे 2 वर्षाचा नको ठेवायला. तुम्ही बाहेर देशावर अवलंबून नाही तर मग बाहेर देशावर अवलंबून आहे ना तुम्ही. गॅस महत्त्वाच्या वस्तू, अन्न एक असं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय माणूस जगवू शकत नाही. तसं इतर गोष्टी लागणार आहेत, त्या पण तुम्ही 2 वर्षे वर्षभर तरी कोटा ठेवा नको. काय महिना 8 दिवसाचाच कोटा असतो, 6 महिने लागतं एक जहाज यायला. मग त्यावेळी काय करणार? 6 महिने का पडणार? 25 दिवसांना तर गॅस मिळणार म्हणणार. आज बुक केलं की 25 दिवस, मग 25 दिवस काय लाकडं घालायची पाठीमागे? सामान्य लोक तयार आहेत का? पुढे जाऊन युद्ध हे झाले, सगळ्या परिस्थिती अजून जर महाग झालं तर बरेच हॉटेल पण आता खरोखर सामान्य माणूस खरोखर रस्त्यावर उतरेल. आता हे सगळं महागाई आणि हे सगळं हे बघून श्रीलंका आणि बांगलादेश यायला पाहिजेत. अनुभव तरी पडायला पाहिजेत. एक ह्या मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये खरोखर अनुभव पडला पाहिजेत. त्याशिवाय म्हणजे हे महागाई, हे जे काय लोकांना त्रास होतो ना, हे तोपर्यंत थंड होणार नाही. हे सगळा जो तुम्ही संताप बघताय, संसदेमध्ये आहेत आणि शिकलेली लोक रोडने फिरायल्यात. शिकलेली लोक. अनपढ लोकांना शिक्षण मंत्री आता तर शिक्षणाची माहिती पाहिजे, तंत्रज्ञानाची माहिती पाहिजे. काय कुणीतरी होऊन तिथे झालं? हा, शिकलेली लोक तुम्हाला दिसत नाही, रोडने फिरतात.
भिकाऱ्यासारखी. निवडून आपणच देतो ना अहो लोकांना. निवडून देतो चुकी हे मशीनमुळे निवडून जातात. कुणाला मशीनमुळे. मत चुकी चोरी जात आहे आता. ठीक आहे. तर हा सगळा जो संताप तुम्ही लोकांचा बघितला, भडका जोरात म्हणून सांगा. हा सगळा संताप जो तुम्ही बघितला, हा या सगळ्या सामान्य नागरिकांचा, हॉटेल व्यावसायिकांचा, वाढत्या महागाईमुळं हे सगळे संतापलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतील, वेगवेगळे मुद्दे असतील ते मांडलेले आहेत. तुम्ही यांच्या सगळ्यांच्या मताशी सहमत आहात का? तुमची याबद्दलची मतंसुद्धा कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोकमत.